एकदा एक चिमणी आपल्या छोट्याशा घरामध्ये आपल्या 2 मुलांसोबत राहत होती. ती खूपच गरीब होती. ती इतके गरीब असतात की त्यांना एका वेळेचे जेवणही मिळत नसे. खूप संघर्ष करूनच त्यांना आपले पोट भरता येत असे. त्यामुळे ती रोज रात्री आकाशात बघून देवाला प्रार्थना करत असे की काहीही करून हे दिवस बदलावे, त्यांचे जीवन सुधारावे, चांगले दिवस यावे. आणि एके दिवशी ते खरं ठरलं. एका रात्री तिकडून एक परी जात होती आणि तिने त्या चिमणीची सर्व दुर्दशा पाहिली आणि तिची सगळे बोलणे ऐकले. त्यामुळे तिला खूप दया आली आणि ती परी त्या चिमणीकडे गेली आणि तिला बोलली, तू खूप गरीब आहेस, पण तितकीच दयाळू देखील आहे. म्हणून आज मी तुला एक रोपट देत आहे. हे रोपट तू तुझ्या घराच्या अंगणात लाव आणि त्याची खूप छान मशागत कर. ह्याचं एक झाड तयार होईल आणि मग रोज रात्री झोपण्याच्या आधी एक पान तोडून तू घरामध्ये आणून ठेवत जा. दुसऱ्या दिवशी त्याचं सोनं होईल. ते विकून तू तुझा घर खर्च भागवत जा. अशाने तुझं आयुष्य सुखकर होईल. हे सगळं ऐकून आणि पाहून ती चिमणी खूप खुश होती आणि जसं त्या परीने सांगितलेलं असते त्याचप्रमाणे करू लागते. मग ती त्या झाडाची खूप काळजी घेते, छान मशागतही करते. हळूहळू ते झाड तिला जे सोन्याचं पान द्यायचं त्याच्यामुळे ती श्रीमंत होत जाते. पण काही वर्षानंतर ती लालची बनते. ती एक दिवस विचार करते की असं किती दिवस एकच पान काढून विकायचं आणि वस्तू खरेदी करायच्या. त्यापेक्षा जर सर्वच पाने तोडून ठेवली तर किती सारं सोनं निर्माण होईल आणि त्याच्यातून आपण खूप जास्त श्रीमंत होऊ शकू. आणि मग हे रोज रोजचं ते एक काम आणि हे झंझट संपून जाईल आणि आपण खूप आरामात जीवन जगू शकू. असा विचार करून ती एके रात्री त्या झाडावरची सर्व पानं तोडून घेते आणि आपल्या घरामध्ये आणून ठेवते आणि मस्त आरामात झोपून जाते. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती उठते तेव्हा पाहते तर सर्व पाने ही कोमेजून गेलेली असतात. त्याचं सोनं काही झालेले नसते. मग ती उडत उडत बाहेर येते आणि त्या झाडापाशी जाते तर ते झाड देखील सर्व पाने तोडल्यामुळे पूर्ण सुकून गेलेले असते. मग ती चिमणी तिकडे खाली बसते आणि स्वतःशीच बोलते, मी हे काय केलं? मी लालचीपणा केला म्हणून मला ही शिक्षा मिळाली. आता मला ते एक पान जे रोज मिळायचं तेही मिळणार नाही आहे. शिकवण, कोणत्याही गोष्टीची अति केल्यानंतर तिथे माती होतेच. अति तेथे माती. एक हत्ती उदास होऊन घरी परतत होता. माकड झाडावर लटकून त्याला पाहत होते. आज हत्तीला पोटभर जेवण नव्हते मिळाले. त्याला खूप भूक लागली होती म्हणून तो एका झाडापाशी जात होता. माकडाने त्याला हटकले. अरे हत्ती दादा, खूप घाईत आहेस, काय झालं रे? थांबतही नाहीस तू. अरे काय सांगू तुला, तर सर्व माहिती आहे ना. मला भूक काही सहन होत नाही. तुझे जे लहानसे पोट लगेच भरते बघ. मात्र माझं हे मोठं पोट काही केल्या भरतच नाही आणि काही खाल्ल्याशिवाय डोकं काही कामच करत नाही. खूप ठिकाणी खाल्ले पण पोट काही भरले नाही. आता ह्या झाडाची पाने खाऊन भरतो पोट. मग हत्ती पोटभर झाडाची पाने फळे खातो. काही वेळाने त्याला एका झाडाच्या आजूबाजूला खूप सारे प्राणी जमा झालेले दिसले. मग तो हत्ती आणि माकड हे तिकडे गेले. त्यांनी पाहिले की एक कावळा पतंगाच्या दोरीमध्ये अडकलेला आहे
तो त्यातून सुटण्याचा खूप प्रयत्न करत होता, मात्र त्याला काही केळ्याबाहेर पडता येतच नव्हते. हत्तीला त्या कावळ्याची दया आली. त्याला त्या कावळ्याला वाचवायचीच होती. अरे कावळे दादा, तू ह्या दोरीत कसा काय अडकलास? काही समजलेच नाही रे, मी कसा काय अडकलो ते. आणि मी उंचावर असल्याने कोणालाही मला मदतही करता येत नाही. हा कावळा हतबलपणे या दोरीत सकाळपासून अडकून पडला आहे. बिचारा भुकेनेही व्याकुळ झाला आहे. हा बिचारा असाच तहान भुकेनेच व्याकुळ होऊन मरण पावेल बहुतेक. माकड त्या झाडावर चढला, मात्र कावळ्यापाशी जाण्यास धोका होता, कारण कावळा बसलेली डहाळी कमकुवत होती. जर माकड त्याच्यावर चढला असता तर ती तुटली असती. म्हणून त्याने लांबूनच प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. मग हत्ती पुढे झाला. त्याने त्याची सोंड पुढे केली, पण तो कावळ्याला पकडू शकला नाही. सर्व प्राणी हत्तीचेही प्रयत्न पाहत होते. अरे आता तर हत्ती दादाची सोंड पण पोचत नाही. हत्तीने मग त्याचे दोन्ही पाय उचलले आणि झाडाला टेकवले. त्यामुळे त्याची सोंड कावळ्यापर्यंत पोचली. त्याने मग कावळ्यास त्या दोरीतून मुक्त केले. सर्व प्राणी आनंदून गेले. कावळ्याने हत्तीचे आभार मानले. अरे वा हत्ती दादा, तू तर कमालच केलीस. पण हे काय, तुझ्या सोंडेतून तर रक्त येत आहे. अरे काही हरकत नाही रे, कावळ्याचे प्राण वाचले ही सर्वात जास्त आनंदाची बाब आहे बघ. कावळा हत्तीच्या सोंडेजवळ गेला आणि त्याने जादूने हत्तीची जखम आणि दुखणे नाहीसे केले. अरे वा, हे तर कमालच झाली. मला आता अजिबात दुखत नाही. तू तर जादूगर निघालास रे. पण मग तू ह्या जादूचा वापर करून स्वतःची सुटका का केली नाहीस रे? हे बघ हत्ती दादा, ही जादू मला दुसऱ्यांच्या भल्यासाठी मिळाली आहे, स्वतःच्या भल्यासाठी नाही रे. आणि माझ्या मदतीला तर तुम्ही आलातच ना. हे निमित्त मात्र आहे, हे सर्व देवाची कृपा. पण मला तुझी मदत करून खूप आनंद झाला. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि एवढी मेहनत करून तुम्हाला खूप भूक लागली असेल ना, हे घ्या, काही फळे खाऊन. असं बोलून कावळ्याने आपले पंख हलविले. लगेच तिकडे खूप सारी फळं भाज्यांचा भंडारच लागला. हत्ती तर ते पाहतच राहिला. मस्त पोटभर त्याने खाऊन घेतले आणि आनंदाने तिकडून निघून गेला.